जय गुरुदेव, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथे. आज आपण अगदी सुंदर आणि ऐतिहासिक असं मोझरीमधलं दास टेकडी हे स्थान पाहूया. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच काळातील इथे अगदी सुंदर असं श्री रामकृष्ण हरी देवालय आहे. ते देवालय सुद्धा पाहूया, दर्शन घेऊया, माहिती घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला. या भागामध्ये मोझरी राहतं आणि त्याच्या आधीच थोडं आधी इथे बघा मोठं असं प्रवेशद्वार आहे. गुरुकुंज आश्रम रामकृष्ण हरी मंदिर दास टेकडी असं म्हणतात. आणि आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच नावे आहे. त्यानंतर इथे आहे आयुर्वेद रुग्णालय, श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय धर्मदाय अनुसंधान केंद्र त्या भागामध्ये आहे. ते आम्ही जातो आहोत समोर म्हणजे श्री रामकृष्ण हरी मंदिराकडे. आणि इथे आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संकल्पित श्री रामकृष्ण हरी विश्व मानव मंदिर अध्यात्म केंद्र दास टेकडी. मी आताच ऑटोने आलो आहे इथपर्यंत. आज खूपच ऊन आहे. पटपट जाऊया. इथे ग्रामगीता व्यासपीठसुद्धा आहे या भागामध्ये. येताना तुम्हाला रुग्णालय लागतं, ITI लागतं, आयुर्वेदिक काय म्हणतात त्याला कॉलेजसुद्धा आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संकल्पित श्री रामकृष्ण हरी विश्व मंदिर दास टेकडी गुरुकुंज आश्रम. ॲक्च्युली इथनं रोड आहे त्यामुळे आवाज येत राहतो. पण इकडे चपला काढूयात. श्री तारेकर परिवार अमरावती यांनी महाद्वार बांधून दिले. झाड बघा किती मोठं आहे ते. आणि हे आश्रमाचं प्रवेशद्वार आहे. बघा इथे सर्वात आधी जिजसांचा फोटो आहे. येशू ख्रिस्त, श्री गणपती आहेत, भगवान बुद्ध आहेत, दत्त गुरु आहेत, श्री सहदेवराव कृष्णराव तारेकर अमरावती आणि त्यांच्या परिवारातर्फे विश्व मंदिराचे महाद्वार बांधून दिले. बोर्ड लागला आहे. पदाधिकाऱ्यांची नावं आहे इथे. नमस्कार. जय गुरुदेव. वाचनालय व व्यवस्थापन विभाग. आता आपण पटकन हे स्थान पाहूया, दर्शन घेऊयात. हे बघा खूपच सुंदर. इथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची एक छोटीशी सुंदरशी प्रतिमा आहे. लिहिलं आहे महानिर्वाण 11/10/1968. वंदन करा त्यांना. त्याचबरोबर पूज्य माता मंजोडा यांची प्रतिमा आहे, मंजोडा माता. हे बघा इकडे खूपच सुंदर. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मातोश्री मंजोडा माता. पादुकाही आहे त्यांच्या. वंदन करा त्यांना. छत्र आहे अगदी सुंदर असं. आणि मग इथे हे देवालय सुरू होतं. मानवता मंदिर. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संकल्पित दास टेकडी गुरुकुंज आश्रम मानवता मंदिर. हे जे द्वार आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते अनेक दानशूर व्यक्तींनी देणगी देऊन किंवा दानपुण्य करून मग हे सगळ्यांची निर्मिती झाली आहे. जसं इथे लिहिलं आहे श्री लक्ष्मणराव व नथुजी खोडके गुरुजी यांनी ₹21,111 देणगी दिली. इथे बरेच असे वेगवेगळ्या व्यक्तींचे नावं आहेत, दानशूर व्यक्तींचे. त्यांच्या दानपुण्यातून हे स्थान निर्माण झालं. श्री संस्थापक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्योगपति श्री श्यामकुमार जी श्रीवास्तव मुंबई के सहयोग से रामकृष्ण हरि मंदिर बनवाया गया. तारीख है 27/10/1980.
म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतून याची निर्मिती झाली आहे. हे आध्यात्मिक स्थळ आहे. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. इथे फर्स्ट याच्यामध्ये त्यांचे खूपच सुंदर सुंदर असे फोटो आहेत आणि ते यंग असतानाच आहे. संत गजानन महाराजांचाही आहे. इथे सुद्धा सुंदर असे फोटो आहे. योगीराज स्वामी सीतारामदास महाराज मूर्ती व मंदिर स्वर्गीय वत्सलाबाई बळरामजी टिकले यांच्या स्मरणार्थ. सीतारामदास महाराज आहे, त्यांची प्रतिमा आहे. वंदन करा, त्यांना प्रणाम करा. आणि इथे महाराजांचे खूपच सुंदर सुंदर असे फोटो आहेत बघा. हा आहे मानवता के महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आता मी बोलतोय कारण मला हे सगळं शूट करायचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर येतात भगवान गौतम बुद्ध मंदिर मूर्ती व मंदिर मातापितांच्या स्मरणार्थ. स्वतंत्र सैनिक श्री सीता रतीरामजी मोडकूजी कावडे आणि परिवार मुक्काम पवनी जिल्हा भंडारा यांनी बांधून दिले. बघा भगवान बुद्धांची किती सुंदर प्रतिमा आहे. बुद्धांना वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्यानंतर इकडे आहे संत ज्ञानदेव माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती व मंदिर श्री गुलाबराव विठोबाजी रक्षक व रक्षक परिवार श्री संत ज्ञानेश्वर किराणा भंडार नागपूर यांनी बांधून दिले. ज्ञानदेवांना वंदन करा, नमस्कार करा. खूप सुंदर प्रतिमा आहे. त्यानंतर इकडे आहे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांची मूर्ती व मंदिर स्वर्गीय सीताबाई नागोरावजी तराळे यांनी सौ शांताबाई शंकररावजी तराळे गुरुजी अशोकनगर यांनी बांधून दिले. नमस्कार करा, वंदन करा. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. श्री संत तुकाराम महाराज मूर्ती व मंदिर मातापितांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्णराव विठोबाजी रक्षक व रक्षक परिवारतर्फे बांधून दिले. हे बघा किती सुंदर आहे ना संत तुकाराम महाराजांची प्रतिमा. नमस्कार करा त्यांना. आणि हे सगळ्यांनी दान पुण्यातून हे स्थान निर्माण झालेले उजेडासाठी बघा, नॅचरल उजेडासाठी. त्यानंतर इकडे बरेच असे त्यांचे फोटो आहेत आणि प्रतिमा आहे बाबासाहेबांची आहे. अच्छा मी तिकडून दाखवतो तुम्हाला पटापट. अनेक महापुरुषांचे आहेत, भगवान बुद्धांचे आहे, त्यांना वंदन करा. ह्या भेट दिल्या आहेत सगळ्यांनी. म्हणजे भगवान गौतम बुद्ध अमृतलालजी गुप्ता बोट क्लब रोड पुणे तर्फे. इथे आहे स्वामी दयानंद सरस्वती श्री सुरेश बापूराव देशमुख सेवाग्राम रोड वर्धा. नमस्कार करा आधी. इथे बऱ्याच अशा आठवणीसुद्धा आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या. हे बघा वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ द कॉन्फरन्स ऑफ वर्ल्ड रिलिजन शिमिझू येथील विश्वधर्म परिषदेत 30 राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 23 जुलै 1955 ते गेले होते जपानमध्ये. तेव्हाचे आहे. बरेच फोटो आहे. इथे आहे जॉन केनेडी अमेरिका. स्वर्गीय श्री मुकुंद श्यामपंत कर्डीकर स्मरणार्थ श्री श्याम मारोतराव कर्डीकर गुरुकुंजाश्रमतर्फे ही प्रतिमा. नमस्कार करा. इथे आहे लोकमान्य टिळक श्री जनार्दन पंत आसरे गोरक्षण रोड अकोलातर्फे. वंदन करा त्यांना. त्यांच्या हातामध्ये गीता रहस्य आहे. इथे आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना वंदन करा. खूप सुंदर प्रतिमा आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री नामदेवराव बाबूरावजी बोथे आदर्श कॉलनी अकोलातर्फे भेट. हे स्थान आहे फक्त, यालाही नमस्कार करा. मोहम्मद पैगंबर अरबस्तान श्री आशिष सुधाकरराव हांडे सिंगापूर तर्फे. त्यानंतर इथे आहे स्वामी विवेकानंद स्व कु मीनाक्षी रघुनाथराव रक्षक स्मरणार्थ सौ सुनीताताई घनश्यामजी रक्षक विश्वकर्मानगर नागपूर तर्फे ही भेट. नमस्कार करा. यांच्या दान पुण्यातून हे सगळं सुंदर असं स्थान निर्मित झालं आहे. इथे प्रतिमा आहे.
महात्मा गांधी कुपायल अनिल बापू देशमुख वडविहीर तालुका नरखेड जिल्हा नागपूर तर्फे. महात्मा गांधी आहेत, नमस्कार करा त्यांना. इथे फोटो आहेत ना, त्याचं रिफ्लेक्शन येतं. हे बघा, खूप जुने जुने आणि सुंदर असे फोटो आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. हे बघा, हे बघा, गुरुकुंजाश्रमाचा फोटो आहे. वंदनीय राष्ट्रसंतांचा हात इथे दिला आहे, फोटो आहे. हे बघा, हा खूप फेमस फोटो आहे त्यांचा. इट्स व्हेरी ब्युटिफुल. त्यानंतर इथे आहे येशू ख्रिस्तांची प्रतिमा, स्वर्गीय गणेश ज्ञानेश्वरराव गावंडे स्मरणार्थ. श्री लीलाबाई ज्ञानेश्वर गावंडे यांच्यातर्फे. ते दिसत नाही आहे नाव, नमस्कार करा. त्यानंतर इथे आहे रवींद्रनाथ टागोर, श्रीमती लीलाबाई सहदेवराव तारेकर, माणिक मोहन कॉलनी अमरावतीतर्फे. हे बघा, रवींद्रनाथ टागोरांची प्रतिमा. त्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, नमस्कार करा त्यांना. सौ आरतीताई अनिल बाबू देशमुख वडविहीर तालुका नरखेड जिल्हा नागपूर त्यांच्यातर्फे. सुंदर ना, वंदन करा महाराजांना. त्यानंतर इथे आहे महात्मा बसवेश्वर सौ शांताबाई वसंताप्पा वेरेश्वर भिवापूर तर्फे, नमस्कार करा. त्यानंतर इथे आहे अब्राहम लिंकन श्री सुधाकरराव विश्वनाथ काकड अंजनगाव सुरचीतर्फे. सुंदर प्रतिमा. अरे वा, इथे अगदी सुंदर. स्वामी चक्रधर सर्वात्म चक्रधर स्वामी श्रीमती चंद्रकलादेवी गणेशलालजी जयस्वाल महाल नागपूरतर्फे, वंदन करा. इथून दिसेल, अच्छा ते रिफ्लेक्शन येतं ना, हां असं. इथे आहे श्री गुरुदेव गुरु नानक देवजी, श्री दर्शन सिंग गुलाब सिंग गरेवाल गुरुकुंज आश्रम, नमस्कार करा. हे श्री गुरु नानक देव यांची प्रतिमा आहे. आणि इथे आहे महात्मा ज्योतिबा फुले, नमस्कार करा त्यांना. लिहिलं आहे डॉक्टर राजाराम जनार्दन पंत बोथे गुरुकुंज आश्रमतर्फे. आणि ना आता इकडे वर जाण्यासाठी रस्ता आहे. बाकी तर इथे बरेच फोटो आहे, म्हणजे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते खूप यंग होते तेव्हाचे आहे. बाकी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या स्थानांचे. हे बघ, इकडे हे त्यांचं निर्वाणचा फोटो आहे. गुरुकुंज आश्रमात गेट समोरील पंचवटीत वंदनीय महाराजांचा अंत्यसंस्कार क्षणी पार्थिव देह 12 ऑक्टोबर 1968. हे बघा फोटो, बघा किती सुंदर सुंदर आहे ना. हा तर खूपच सुंदर आयकॉनिक फोटो आहे. यावलीतले फोटो आहे ते. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे. वंदनीय राष्ट्रसंतांचे बालपणीचे ध्यानस्थळ यावली येथील शिवमंदिर. आपण इकडे गेलो आहोत सगळ्या ठिकाणी खरं तर. आता हे पटकन मी वर जातो. अच्छा, याच्या वरच्या मजल्यावरही ते सुंदर. तिकडनंही जाता येतं म्हणा, तसं येत नाही, अगदी वर जाता येतं. चला तर वर जाऊया. आणि जाताना प्रवेशद्वारांवर वेगवेगळे हे लिहिलं आहे, अपने लिए जीता वो जीना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है. महाराजांचे अनेक स्लोगन्स इथे, कोट्स इथे केले आहे. चला पटकन जाऊयात वर. पायऱ्यांनी आपण चालत चालत वर आलो आहोत. आणि हे स्थान आहे श्री रामकृष्ण हरी मंदिर. आपण इथे पोहोचलो येऊन. थोडेसे वृंदावन आहे आधी. आणि लिहिलं आहे, दानाचे अति महात्म्य तेथे पाप तापही जाती, अखंड दाणी अखंड यात्रे मिळताती तुकड्याला. इथे आहे संत तुकाराम महाराजांची प्रतिमा, वंदन करा. पादुका आहे ते. खूप मोठा सभा मंडप आहे इथे. हा यज्ञाचं स्थान आहे.
इथे खूप सुंदर असा झुला आहे हा, आणि त्यात वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे त्यांचा फोटो ठेवला आहे. नमस्कार करा. आणि मग इथे आहे स्थान. चला आता जाऊया आणि श्री रामकृष्ण हरींचे दर्शन घेऊया. या तिन्ही प्रतिमा एकाच ठिकाणी, हे तिन्ही भगवंत एकाच ठिकाणी आहे. इथे आधी इथे श्री गरुड देव आहे बहुधे, आणि हे हनुमंतराय आहेत. चला दर्शन घेऊयात. आणि इथे हरीचा अर्थ इथे खरं तर भगवान विठ्ठल आहे, कारण आमच्याकडे विठ्ठलांचीच पूजा केली जाते. इथे भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर भगवान विठ्ठल आहेत, आणि प्रभू श्रीराम आहेत, खाली हनुमंतराय आहे. तर यांना वंदन करा, प्रणाम करा. आणि हे स्थान खाली काच आहे, बालगोपाल आहे, श्री गणेश आहे, आणि हे बघा किती सुंदर काच आहे ना तो दिवा लावण्याचं. हे आहे श्री रामकृष्ण हरी, हे जे स्थान आहे, जे मंदिर आहे, हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून स्थापन केलं आहे. आणि ह्याचं जर कळस पाहिला ना वर, तर हे बघा किती उंच आहे, किती सुंदर ना, अगदी उंच. नमस्कार करा. श्रीरामकृष्ण हरी, वंदन करा. आता आपण बाहेर जाऊयात, थोडी माहिती जाणून घेऊयात. चलो, खूप खूप धन्यवाद. आता ना श्रीरामकृष्ण हरी मंदिराच्याकडूनच, हो मी ते पाहिलं तिकडे येताना. हो आता इकडून जाऊन बघतो. चला इकडे जाऊयात आपण. इथे काही मंदिरं आहेत. ओके, इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मंदिर आहे. नमस्कार करा त्यांना. मी खरं तर वरनं आलो ना, त्यामुळे मी हे पाहू नाही शकलो, म्हणून इकडनं परत खाली आलो. नमस्कार करा. सुंदर. त्यानंतर इथे आहे संत लहानोजी महाराज टाकरखेड, त्यांची प्रतिमा आहे. स्वर्गीय भास्कररावजी महादेवराव महोड माधान स्मरणार्थ श्री शिरीष भास्करराव महोड भांबोरातर्फे. नमस्कार करा. इथे आहे श्री संत सत्यदेव बाबा भारवाडी स्वर्गीय वासुदेवराव सोसे स्मरणार्थ श्री वासुदेवराव गणपतराव सोसे गुरुकुंज आश्रम. नमस्कार करा. ओके, आता इथनं खाली जा. बाप, खूपच सुंदर. हे मी खालून वर पाहायला हवं होतं, पण अच्छा इथे पण अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. डॉक्टर ॲनी बेझंट इंग्लंड, श्री दीननाथराव बापूरावजी लोंढे दस्तूर नगर अमरावती. त्यानंतर सॉक्रेटिस ग्रीक स्वर्गीय श्रीमती सैजाबाई सूर्यभानजी कांडलकर मोजरे स्मरणार्थ श्री रामकृष्ण सूर्यभानजी कांडलकर नांदेडतर्फे. वंदन करा. आता आपण खालून वर जाऊया, वरून खाली जाऊया, माफ करा. आणि ह्या सगळ्या प्रतिमा पाहत जाऊयात. किती सुंदर. इथे महात्मा झराष्ट्रत म्हणतात त्यांना, मधला नमस्कार करत त्यांना. प्राध्यापक डॉक्टर सुभाष भास्करराव देशमुख मोहेपेकर कमल कॉलनी अमरावतीतर्फे. त्यानंतर इथे आहे डॉक्टर अल्बर्ट श्वार्ट्झर हंगेरी, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शंकरराव चौधरी गुरुकुंज आश्रमतर्फे. नमस्कार करा. अच्छा, असं जाऊन ते वर, मग सगळ्यात वर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा आहे. तर मी हे असं पाहतोय खाली. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे डॉक्टर वॅलेस यमन आयर्लंड स्वर्गीय मंजुळाबाई पुंजाजी नाकोडतर्फे डॉक्टर महादेव पुंजाजी नाकोड गुरुकुंज आश्रमतर्फे. नमस्कार करा त्यांना. इथे आहे जोसेफ मोसेने इटली माता स्वर्गीय रखुमाबाई व धर्मपत्नी स्वर्गीय सुशीलाबाई कडवे स्मरणार्थ प्राध्यापक श्री रघुनाथराव सी कडवे नागपूरतर्फे. जोसेफ मॅझिनी, सुंदर प्रतिमा आहे त्यांची. असं पळत मी सगळं दाखवतोय. त्यानंतर संत कॉन्फ्युशियस चीन, प्राध्यापक स्वर्गीय प्राचार्य बाबूरावजी हिवसे स्मरणार्थ श्री हिवसे परिवार अमरावतीतर्फे.
सुंदर प्रतिमा आहे. त्यानंतर इथे कार्ल मार्क्स आहे, जर्मनी, श्री मनीष सुधाकरराव हांडे, नवी मुंबईतर्फे. पुन्हा नमस्कार करा. या सगळ्या महान विभूती आहेत. नंतर इथे आहे डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग, स्वर्गीय माणिकराव विठोजी मोहोड, माधान स्मरणार्थ श्री गौरव एकनाथराव मोहोड, गुरुकुंजतर्फे, आश्रमतर्फे. इथेही अगदी सुंदर लिओ टॉल्स्टॉय, रशिया, दलित मित्र स्वर्गीय डॉक्टर KG जयस्वाल स्मरणार्थ डॉक्टर श्रीमती चंद्रकलाबाई K जयस्वाल, गुरुकुंज आश्रमतर्फे. नमस्कार करायला. आणि हे आपण खाली आलो आहोत. अच्छा, मी काय केलं ना, हे सगळं पाहून मी त्या भागातनं वर न गेलो. सो तुम्ही डायरेक्ट इथनं असं वर जाणार तर या सगळ्या प्रतिमा तुम्ही पाहू शकता. कारण हे ॲक्च्युलीमध्ये असं पाहायचं आहे. आणि मग सगळ्यात वर जर पाहिलं तर मग तिकडे अगदी सुंदर असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा आहे. सो तुम्ही हे असं पाहू शकता. आणि हा असा रस्ता आहे. आणि खाली आल्यानंतर तुम्ही इकडे जाऊ शकता. हे आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निवासस्थान. याला वासुदेव कुटी असं म्हटलं जातं. बघा इकडे महाराजांचे फोटो आहे. श्री संत तारी महाराज, किन्ही, पोस्ट सायखेड, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ. त्यानंतर इथे सुद्धा एक फोटो आहे तारी महाराजांसोबतच आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे निवासस्थान इथेच आहे. हे बघा, नमस्कार करा. इथे अगदी सुंदर त्यांचा फोटो आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता लिहिताना दाखवलेलं आहे. अधिष्ठान आहे. वंदन करा त्याला, नमस्कार करा. इकडे साहित्य पण आहे का? हा, तिथलं पाहिलं का काय ते तुम्ही खंडेरी हे ते नाही पाहिलं? कुठे ते गुरुकुंज आश्रम मधलं ना? हो, मी पाहिलं खाली त्यांचं ते निर्वाण स्थळ आहे तिकडे आहे. अच्छा, इकडे ते एक ओके. इथे ना म्हणजे हे जे प्रवेशद्वार आहे देवालयाचं, इथे पहिले मानवता मंदिर आहे आणि मग श्री रामकृष्ण हरी मंदिर. तर त्यावरही अनेक देवी देवतांचा फोटो. इथं गजानन महाराज आहे, त्यांची ही प्रतिमा आहे. सगळेच आहे खरं तर, सर्वांचंच म्हणजे सगळ्यांसाठी सर्व काही असं हे स्थान. त्यानंतर इथे साहित्य, हां, इथे साहित्य ठेवलं आहे. अच्छा, त्यांनी जे वापरातलं साहित्य, वापरातल्या गोष्टी आहे इथे, जसे हे सगळे भांडे आहे त्यांच्या वापरातील, नित्य वापरातील वस्तू. तर ह्या सगळ्या इकडे ठेवल्या आहेत आणि ते तुम्ही इथनं पाहू शकता. म्हणजे इथे आलात तर ते तुम्ही पहा. ग्रामगीता ठेवली आहे, त्यांचे कपडे ठेवले आहेत, सुंदर असे बकेट आहे, त्यांच्या वापरातल्या ज्याही गोष्टी आहे म्हणजे जसं आराम खुर्ची आहे त्यांची, हे सगळं इकडे ठेवलं आहे. त्यानंतर हा जो हां बंगई आहे, हां बंगई म्हणतात त्याला, हे आहे बंगई. आणि इथे यावर ते बसायचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांची बंगई. सुंदर ना? आणि हे स्थान इथे भरपूर झाडं आहे आणि खूपच सुंदर वाटतं इकडे. खरं विदर्भाला खरंच खूप गरज आहे. अच्छा, हो खरं आहे. त्यांनी खरं तर आपण काय म्हणतो त्याला, इनॉग्रेशन केलं होतं या स्थानाचं. कोनशिला केली होती, कोनशिला त्यांच्या हातनंच झाली आहे. काही इथे वेगवेगळ्या काळामध्ये म्हणजे नाही 1980 असं बांधकाम आहे. हे बघा, असं काहीच आहे सगळं. इकडे कार्यक्रम असणार ते होते. तिकडे नर्मदा कुठे आहे, त्यानंतर इथे सगळे फोटो आणि साहित्य काय काय गोष्टी आहे तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा फोटो आहेत सुंदर असे. नंतर गजानन महाराजांचाही फोटो आहे. वेगवेगळ्या माळा आहेत, वेगवेगळ्या किचन आहेत आणि याही ठिकाणी साहित्य वगैरे, पुस्तकं वगैरे आहे. सर तुमचं काय नाव? मी रवी चक्रे. हां रवी सर, मग इथे काय काय उत्सव होतात ते सांगा. इथं आमचे वार्षिक 5-6 कार्यक्रम होतात. हां, एक महाराजांची पुण्यतिथी होता. हां, त्याच्यानंतर एक मंदिराचा उत्सव असते माघ शुद्ध दशमी म्हणून. आणि आपलं रामनवमीचा कार्यक्रम असते, हनुमान जयंती असते, गोकुळाष्टमी असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे बरेच कार्यक्रम होतात, पण मुख्य आहे रामकृष्ण हरीचे संबंधित भगवान विठ्ठलाचंही होत असेलच. आणि खरं खाली तर एवढं सुंदर आहे, अनेक महापुरुषांच्या प्रतिमा आहे.
म्हणजे कोणीही येईल, मग तो कुठल्याही जाती धर्म पंथ परंपरेचा असो, इट्स लाईक इट्स म्हणजे त्यांचं स्थानच वाटतं त्याला. भेदभाव नाही आहे, जातीवाद नाही खरं आहे, आहे. सर्व धर्म समान. खरं हे स्थानच त्याच्यासाठी ओळखलं जातं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याची संकल्पनेतूनच हे स्थान निर्माण झालं आहे. खूपच सुंदर. सगळ्यात मोठा उत्सव केव्हा होतो इथे? इथं सर्वात मोठा उत्सव आता मागच्या महिन्यात माघशुद्ध दशमीचा सप्ताह असते 7 दिवसाचा. महाप्रसाद असते. सर्व आजूबाजूचे खेड्यापाड्यावरचे भाविक भक्त येतात इथे, मोठ्या संख्येनं येतात. चांगला कार्यक्रम असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाही उत्सव होत असेल ना इकडे? म्हणजे पुण्यतिथीला मोठा उत्सव होतो. लाखो करोड संख्येने ते इकडे ऍक्च्युअली तिकडे कार्यक्रम होतो ना शहरामध्ये, तिकडे श्रद्धांजलीचा कार्यक्रम तिकडेच असते. इथं पण राहते कार्यक्रम छोटे. अच्छा, छान सुंदर असं स्थान आहे. आणि तुम्ही आलात तर इकडे छानपैकी थांबा बसा. अनेक भाविक इकडे येतात, थांबतात. मीही थांबलो आहे. खूप खूप धन्यवाद माहितीसाठी. जय गुरु. माझं नाव आहे नरेश दादाराव ढाले. आणि इथलेच आहात? नाही, मी राहणार पुसदचा आहे. ओके. पण मी राहतो गुरुकुलला. इथे गुरुकुल म्हणून आहे, तिथे गेला असाल तुम्ही? हां, गुरुकुलमध्ये. हां, तिथे ते आमचे रविदादा मानव आहे. तिथं म्हणजे याच्या नावानं, महाराजाच्या नावानं सेवा देतो. अच्छा. आणि तुम्ही मला सांगत होतात की या जे स्थान आहे श्री रामकृष्ण हरी मंदिर, त्यांचे जे ऍक्च्युली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून स्थापन झालंय, त्यावर त्यांनी काय हे पण लिहिलंय का? भजन लिहिलंय. भजन लिहिलंय. सांगा ना थोडं. धर्मलयाला जातो म्हणे रामकृष्ण हरी आला, सगळ्या जनतेशी बोला, सगळ्या जनतेशी बोला, असं त्यांचं भजन आहे. आता पुढचं काही येत नाही म्हणा. नाही, पण त्याच्यावरच लिहिलंय. पंढरपूरला जो भगवान विठ्ठल होते दरवर्षी वारीला, तर त्यांना वाटलं की बाबा एवढे आता लोक म्हणजे एवढे लांब जाण्यापेक्षा म्हणून इथं त्यांनी ते महाराजांचं विठ्ठलाचं आणि यांचं ते हे केलेलं आहे, त्यांनी मंदिर तयार केलं. आणि म्हणजे नुसतं हेच नाही तर खालीही किती सुंदर असं स्थान आहे. त्यांची रचनाच खूप सुंदर होती. कारण की त्यांना कसं आहे, त्यांना दगडात देव पाहायचा नव्हता, माणसात देव. म्हणून त्यांनी माणूस मागितला होता. देवानी माणूस मागितला की मला माणूस द्या. पण ते मग कसा माणूस पाहिजे, तर हा अशा म्हणजे माणसात माणूस. इथे राष्ट्रपती सुद्धा आले ते राजेंद्र प्रसाद. तर त्यांनी ज्यावेळेस तिथं आले, तुम्ही आता तिथे होते आश्रमामध्ये, तर ज्यावेळेस इथे त्यांचं आगमन झालं त्यावेळेस त्यांचे जे पादुका होते कोणीतरी चोरून नेल्या. मग महाराजांनी आपल्या पादुका दिल्या, तर ते लाकडाचे पादुका आहेत यूज करत होते. मग त्यांना ते जायसाठी ते दिले. पण त्यांनी त्यांच्या पादुका पायात न घालता आपल्या डोक्यावर घेऊन त्यांनी तिथं म्हणजे त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती. ते खूप मानायचं खरं तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. त्यावेळेस महाराजांचं कार्य पाहून त्यांना म्हटलं महाराजांना की बाबा तुम्हाला संतही म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रसंत तर तुम्ही देशासाठी कार्य करत आहे, त्याच्यामुळे संतही म्हणता येणार नाही तुम्हाला. म्हणून त्यांनी राष्ट्रसंत पदवी त्यांच्या हाताने बहाल झाली. आणि यांचे असे कार्य महान आहे. म्हणजे त्यांनी खूप खरं तर राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम होता ना महाराजांचा, तिथे त्यांनी मग राष्ट्रसंत म्हणून उपाधी दिली. इंदिरा गांधी असो, अनेक लोकांनी इकडे भेटी दिल्या आहे. पंडित जवाहरलाल नेहरू असो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पुन्हा दुसरे पंतप्रधान जे झाले आहेत त्यांचं लाल बहादूर शास्त्री, असं यांच्यासोबत साचे सगळे घनिष्ठ. आणि महात्मा गांधी सोबत सुद्धा त्यांचं हे झालं. हे सुद्धा तिथं महात्मा गांधींनी यांनी भजनातून त्यांचं मौन तोडलं. नाहीतर महात्मा गांधीचं मौन तोडणारे असे कोणी नव्हते. पण यांनी राष्ट्रसंतांनी त्यांचं तिथे जाऊन याला वर्धेला सेवाग्रामला, आणि ते मौन असताना पण यांनी एक भजन म्हटलं. त्या भजनातून आता मला ते आठवणार, त्या भजनातून त्यांनी त्यांचं मौन की और भी गाव, म्हणजे असं त्यांनी आणखी गा म्हणून आणखी बरं तुम्ही म्हणा हे असं, म्हणजे त्यांच्या एवढं त्यांच्यात म्हणजे शब्दामध्ये पावर. खूप अशी सुंदर माहिती आहे. थँक्यू व्हेरी मच सर. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. आणि इथे आहे श्री हनुमंतरायांचं मंदिर, श्री गुरुदेव संकटमोचन श्री हनुमान मंदिर. तिथे तुम्ही जर जाणार ना श्री गुरुकुंज आश्रमामध्ये महाराजांच्या, तिकडे सुद्धा हनुमंतरायांचं एक सुंदर असा फोटो आहे, भक्ती रूपातला फोटो आहे. श्री गणपती आहेत वर, श्री गुरुदेव इच्छापूर्ती. बघा इथे हनुमंतराय आहे, त्यांना वंदन करा, नमस्कार करा. दास टेकडीवरचं हे मंदिर आहे हनुमंतरायांचं.
इथे लिहिलं आहे श्री गुरुदेव संकल्पना 102 वर्षीय स्वर्गीय पूज्य माय गोपिका विठोबाजी रक्षक यांनी हनुमान मूर्ती व मंदिराची अंतिम इच्छा व्यक्त केली होती. इच्छापूर्ती श्री घनश्याम दुर्गदासजी रक्षक परिवार विश्वकर्मा नगर नागपूर यांनी पूज्य आजी माईजी ची अंतिम इच्छा पूर्ण केली. हे स्थान गणपती आहेत वर गणाजी नमस्कार करा. तर मला खात्री आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संकल्पित दास टेकडी अर्थात श्री रामकृष्ण हरी मंदिर तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. वेळ मिळाल्यास जेव्हा तुम्ही मोझरीमध्ये असणार तेव्हा इकडे सुद्धा या. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर स्थान आहे. अनेक विविध धर्मीय वेगवेगळ्या देशांच्या सगळ्या अशा महापुरुषांच्या प्रतिमा इथे आहे. त्याचबरोबर श्री रामकृष्ण हरींच्या प्रतिमा भगवान विठ्ठलांची इथे प्रतिमा आहे. अनेक महापुरुषांच्या इथे प्रतिमा आहे. तर ह्या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळणार, त्यांची माहिती होणार असं हे अगदी सुंदर असं स्थान जे इथे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथे आहे. म्हणजे तुम्ही इथे आलात तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे महासमाधी स्थान आहे त्याचंही दर्शन घ्या, गुरुकुंज आश्रमाचंही दर्शन घ्या. तिथेही सर्वधर्म प्रार्थना मंदिर आहे ते सुद्धा अगदी सुंदर आहे. ते सगळं तुम्ही पाहू शकता इथे या दास टेकडीला आणि हे स्थानसुद्धा पहा. आय होप तुम्हाला ही सगळी माझी माहिती आणि हे दर्शन आवडलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जय गुरुदेव. आता मी निघतो कारण मला इथनं जायचं आहे अमरावतीला, अमरावतीहून खामगावला. भेटूया लवकरच. बाय.